नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। नुकतेच आपण पत्रोड या गावी आहोत आणि आज स्वरूप सिंह विद्यालय तथा अमरसिंह कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष श्रीमती वासंतीताई मंगरुळे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा आज वाढदिवस आहे आणि यांच्या वाढदिवसानिमित्त आज संपूर्ण त्यांची टीम आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांनी आज साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि सुरुवातीला आज महाआरती केलेली आहे आणि महाआरती नंतर त्यांनी एक शाळेमध्ये जिल्हा परिषदची मराठी शाळा आहे त्या शाळेमध्ये वृक्षारोपण केलेलं आहे आणि वृक्षारोपणानंतर त्यांनी साहित्य वाटप म्हणजे शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे। आज नुकतीच जिल्हा परिषद शाळा मराठी मुलांची शाळा त्यानंतर कन्या शाळा त्यानंतर तालुक्या आपल्या परिसरातील जितकी शाळा त्या शाळेमध्ये वृक्षारोपणाचा आणि साहित्य वाटपांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आज श्रीमती वासंतीताई मंगरुळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज मोठा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि चांगले उपक्रम ते राबवत आहे। आपण बघतो आहोत की वाढदिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरे केले जातात, परंतु मॅडमच्या यांच्यानुसार आज जे साहित्य वाटप जे विद्यार्थ्यांना जे आवश्यकता आहे त्या आवश्यक साहित्य शालेय साहित्य वाटप आज ते करत आहे आणि यामुळे चांगला उपक्रम इथे राबवलेला आहे। आपल्यासोबत अनेक कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे। या कार्यक्रमाची धुरा सांभाळणारे रितेश भाऊ अरबट हे सक्रिय कार्यकर्ते आहेत ताईंचे आणि आज ताईंच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम ते दिवसभरात राबवणार आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे। काय रितेश भाऊ, आज आजची रूपरेषा कशी आहे श्रीमती वासंतीताई मंगरुळे यांचा वाढदिवस? सर्वप्रथम माझ्या मॅडम आणि माझ्या आत्या यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच त्यांनी जो माझ्यावर धुरा दिला होता त्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा तयार करणे आणि हा कार्यक्रम कसा पार पडेल याच्या मागची त्यांनी रूपरेषा मला आखून दिली होती। त्याच पद्धतीने आम्ही माननीय वासंतीताई मंगरुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज महाआरती आणि अभिषेकाचं आयोजन केलं होतं। ते सकाळी 8 वाजता आमचं पार पडलं। तसंच आरती महाआरती झाल्यानंतर आम्ही आता इथे मराठी मुलांची शाळा, कन्या शाळा, उर्दू शाळा, तसेच पाथरे कॉन्व्हेंट, तसंच गोरलेचे कॉन्व्हेंट आणि अमरसिंह शाळा आणि या जिल्हा परिषद सर्कलमध्ये जेवढ्या जिल्हा परिषदच्या शाळा येतात अशा ठिकाणी आम्ही कमीत कमी 2200 ते 2300 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत आहोत। शालेय साहित्य वाटपामध्ये एक बुक विद्यार्थ्यांना आणि एक किट अशी आम्ही ते देणार आहोत। तर अशा पद्धतीचं आम्ही शालेय वाटप करणार आहोत आणि हा 1 वाजेपर्यंत आमचा नित्य नियम चालू राहील आणि सर्व मिळून आम्ही देवाला प्रार्थना करतो की आमच्या आत्याचं आयुष्य वाढत राहो आणि त्यांचा आमच्या डोक्यावर हात सदैव राहो हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हो, ते आपल्या ताईंचे कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत जे त्यांचे सक्रिय कार्यकर्ते आहेत सोपान हरणे त्यांच्याशी बातचीत करणार आहे। काय सांगाल या संदर्भात? वाढदिवस आहे आणि विविध कार्यक्रम आपण राबवत आहे। ताईच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ताईच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने शालेय साहित्याचे वाटप तसेच वृक्षारोपण आणि सर्वप्रथम आम्ही महाआरतीने या कार्यक्रमाची सुरुवात केली। वीरभद्रेश्वर मंदिरामध्ये महाआरतीचा कार्यक्रम आयोजित केला आणि जलाभिषेक करून त्या ठिकाणी महाआरतीचा कार्यक्रम संपन्न केला। त्याच्यानंतर प्राथमिक शाळा मुलांची इथे वृक्षारोपण आणि पुस्तकांचं वाटप करून आता सर्व आपल्या सर्कलमधील शाळांमध्ये शालेय साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे आणि असाच हा कार्यक्रम आज पूर्ण दिवसभर आम्ही या ठिकाणी राबवणार आहे। ताईंना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांचं उत्तरोत्तर प्रगती हो अशी आमच्या सर्व चमूच्या वतीने या ठिकाणी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम चालू राहील अशी अपेक्षा करतो। शाळेमध्ये साहित्य वाटप झालेलं आहे। आपल्यासोबत स्वरूप सिंह विद्यालय तथा अमरसिंह ज्युनियर महाविद्यालयाचे संस्थापक सचिव राजनाथताई खोजरे आपल्यासोबत जुळलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। ताई, आज ताईंचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त संपूर्ण परिसरामध्ये आज शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम चालू आहे। काय सांगाल या संदर्भात? आज 10 जुलाई एक शक्तिशाली ऐसी लेडी जिन्होंने बहुत कम समय में अपना साम्राज्य इधर पथरोट में बाकी आजू बाजू के सर्कल में खड़ा किया है, तो उनको सबसे पहले उनकी जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं दूंगी। और आज उस उपलक्ष्य में जो उन्होंने ये कार्यक्रम रखा है विद्यार्थियों के लिए पुस्तक बांटप साहित्य बांटप जो भी किया है, तो एक बहुत अच्छी बात है और उनके अच्छे आरोग्य के लिए मैं प्रार्थना करूंगी भगवान से कि उनको लंबी आयु दे। बस इतना ही कहना चाहिए।
ताईंच्या खांद्याला खांदा लावून चालणारे आमचेवाले आदरणीय रवींद्रजी हरणे हे सुद्धा जुळलेले आहेत. काय सांगाल काका, आज ताईंचा वाढदिवस आहे आणि संपूर्ण परिसरात आज साहित्य वाटप, वृक्षारोपण, महाआरती सर्व प्रकारचे कार्यक्रम चालू आहे. वसंतदेव मंगळोडे यांना सर्वप्रथम मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मागच्या वर्षी सुद्धा त्यांचा वाढदिवस झाला तेव्हा त्या जयपूरलाच होते. आम्ही तेव्हा इथं हनुमान मंदिरामध्ये आपण प्रोग्राम घेतला होता. त्याही प्रोग्राम आम्ही सगळे हजर होतो. आज तर त्याच्यापेक्षा भव्य प्रोग्राम आहे. त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना जे शालेय वाटप होते आहे त्या वाटपाला राजनाथ इथं हजर आहेत. माझ्या गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी हजर आहे. त्या गावामध्ये एक आनंदाचा माहोल आहे. मी 3 गोष्टी त्या बाईंबद्दल सांगू शकतो. रुबाबदार घराण्यातली बाई, बरोबर आहे, रुबाबदार माहेरची बाई, रुबाबदार सासरची बाई आणि रुबाबदार चिरंजीवाची आई, या 3 गोष्टी त्या वासंतीदेवीबद्दल मला सांगायचं वाटतं. मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. ताईंना उदंड आयुष्य लाभो यासाठी महाआरती झालेली होती आणि आता आपल्यासोबत माजी सरपंच आशिष सहारे हे सुद्धा जुळलेले आहेत. काय सांगाल, कार्यक्रमाला इथं आले आहेत? आज 10 जुलै 2026 श्रीमती वासंतीताई मंगरोळे यांचा आजचा जन्मदिवस, त्या प्रित्यर्थ आज शालेय साहित्याचं वाटप जिल्हा परिषद शाळा, मराठी मुलांची शाळा, कन्या विद्यालय आणि पूर्ण सर्कलमध्ये आज होत आहे. आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम एक रविवार गावासाठी हे संपूर्ण मंडळी आणि सखाराम बाबा व्यायाम शाळेची सर्व पदाधिकारी मंडळी, स्वरूपसिंह शिक्षण संस्थेच्या सचिव श्रीमती राजनाथाई खोजरे आणि सर्व संचालक मंडळ, श्रीमती वासंतीताई यांनी सामाजिक कार्यामध्ये आज घडीला त्या खूप मोठ्या अग्रेसर आहेत. त्यांनी पतोट परिसरामध्ये रुग्णसेविकेचं एक खूप मोठं जाळं त्या ठिकाणी उभारलं. त्यांच्या रुग्णसेविकेचा खूप मंडळी लाभ घेत आहेत. रुग्ण सेवा केंद्रात त्यांनी आहार रुग्णांकरिता भोजनाची व्यवस्था केलेली आहे. त्या आहार समितीचे ते अध्यक्ष आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यांना उदंड आयुष्य मिळो अशी शुभेच्छा त्यांना देतो. जय हिंद. आपण बघतो की अनेकांचे वाढदिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरे होतो, पण कुठेतरी सामाजिक दायित्व आणि समाजाची समाजकारण करत असताना अनेक घटकातील जे नागरिक आहेत त्यांना कुठेतरी सेवा मिळावी यासाठी ताईंचे अहोरात्र प्रयत्न राहतो. अशातच ज्या मुलांना जे साहित्य वाटपाची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी सुद्धा साहित्य वाटप आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबविले आहे आणि ताईंचा कार्य खूप मोठा आहे. त्यामुळे त्यांना सिंगम लेडी असे म्हटलं जातो आणि आज त्यांचं कार्य मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. आणि अशातच इतके लोक जुडलेले आहेत त्यांच्याशी की त्यांच्या उदंड आयुष्यासाठी त्यांनी प्रार्थना करून आज महाआरती केली आहे. आणि त्यांचे कार्यकर्ते काही इथं हजर नसताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी इतकं मोठं कार्यक्रम राबवण्याची तयारी दाखवली आहे. सारा समाज रुपेश फडकुंडे, अमरावती. पालकांनो, जरा इकडे लक्ष द्या. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता शिक्षणाची सर्वोत्तम संधी श्री संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, बस स्टँड जवळ करसगाव, तालुका चांदूर, जिल्हा अमरावती. सीबीएसई पॅटर्न स्कूल सोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, खेडीमेडीच्या वातावरणात आधुनिक शिक्षण, सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षित परिसर, संगणक व प्रोजेक्टर सुविधा उपलब्ध. नर्सरी, KG1, KG2 ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू झाला आहे. तसेच 11वी, 12वी सायन्स प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकल विद्यार्थ्यांसाठी खास EMET सेट पूर्व परीक्षा तयारीची विशेष सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुविधा देखील उपलब्ध आहे. तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा विकास काडलकर सर. संपर्क क्रमांक 8793538820 वर आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.